महाराष्ट्राचा आवाज, आपल्या हक्काचा. नवा आवाज महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. तर पाहूया आजच्या महत्त्वाच्या काही घडामोडी. वालधुनी नदी, उल्हास नदी आणि तसेच उपनद्यांमध्ये होत असलेल्या केमिकल प्रदूषणाविरोधात राष्ट्रीय छावा संघटना, वालधुनी बचाव अशा अनेक सामाजिक संघटनांनी एकत्र येत आज 14 नोव्हेंबर रोजी जलसमाधी आंदोलनाची घोषणा केली होती. यापूर्वीही संबंधित प्रदूषणकारक कंपन्यांविरोधात कारवाई करण्याबाबत लेखी तक्रार प्रशासनाकडे दाखल करण्यात आली होती. मात्र आवश्यक ती पावले उचलली गेली नसल्यामुळे संघटनांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान प्रशासनाच्या विनंतीला मान देत आणि सध्या निवडणुकांच्या आचारसंहितेचा विचार करून सामाजिक संघटनांनी आंदोलनाला तात्पुरती स्थगिती दिली आहे. प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्यासाठी प्रशासनाने 8 दिवसाची मुदत मागितली असून संघटनांनी ती स्वीकारत आंदोलन पुढे ढकलले आहे. संघटनांच्या प्रतिनिधींनी स्पष्ट केले की आम्ही प्रशासनाला 8 दिवसांची संधी दिली आहे. या कालावधीत जर ठोस कारवाई झाली नाही तर पुन्हा मोठ्या प्रमाणावर एकत्र येत कठोर आंदोलन छेडले जाईल. पुढील वेळी कोणतेही कारण किंवा विलंब आम्ही ऐकून घेणार नाही. नदी प्रदूषणाचा प्रश्न अधिकच गंभीर होत असल्याने स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरणप्रेमी प्रशासनाने तातडीने प्रभावी पावलं उचलावीत अशी मागणी करत आहे. जय हिंद, जय शिवराय, जय शंभूराजे. आज सांगितल्याप्रमाणे 14 नोव्हेंबर आज आम्ही वालधुनी नदी येथे जलसमाधी आंदोलनासाठी सकाळी 10:30-11 वाजता इथे सर्वजण कार्यकर्ते, वालधुनी बिरादरी, वालधुनी संवर्धन समिती व इतर सामाजिक संघटना, रजनी मॅडम आणि त्यांचे प्रतिनिधी, त्यांचे सहकारी, ते सर्वजण आलेत. पोलीस प्रशासन इथे आले. अंबरनाथ शिवाजीनगर पोलीस स्टेशनचं MPCBचे अधिकारी आलेत. तसेच MIDCचे काही अधिकारी आलेले आहेत त्यांचे प्रतिनिधी म्हणून. आणि त्यांनी इकडची परिस्थिती बघता आम्हाला असं आश्वासित केलंय की इकडची परिस्थितीवरती जे लोक तिथे गुन्हेगार आहेत किंवा दोषी आहेत त्यांच्यावरती आम्ही येणाऱ्या या आठवड्यामध्ये 8 दिवसामध्ये त्यांना नोटिसा बजावून त्यांचं वरती जे दोषारोप करण्यात येतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. आणि MIDC आणि MPCB यांच्या संयुक्त विद्यमानाने आपल्याला हा जो आउटसोर्सेस आहे पाण्याचा तो त्या नदीपासून सेपरेट कसा करता येईल याच्यासाठीही ते वरच्या स्तरावरती एक बैठक घेणार आहे आणि त्याच्यावर लवकर तोडगा काढणार आहेत. वालधुनी नदी संवर्धन समितीच्या बरोबर आम्ही राष्ट्रीय छावा संघटना आणि इतर सामाजिक संघटना यांनी गेल्या 3 वर्षापासून, 4 वर्षापासून, 5 वर्षापासून आम्ही सातत्याने लढतोय की लढा म्हणजे फक्त काय लोकांना दाखवण्यासाठी हा लढा नाहीये. तर हे जे तुम्ही पाणी त्या व्हिडिओमध्ये याच्यामध्ये पाहिलं तर एका बाजूने ही संत वाहणारी निकळ वालधुनी नदी आहे, पुढे जाऊन ती उल्हास नदी बनते आणि त्या नदीचा नाला झाल्या, नाल्याचा परत आपल्याला नदी करायची आहे. यासाठी आपला हा लढा आहे. या साईडला तुम्ही बघू शकता की इथे मासे आहेत आणि पलीकडच्या बाजूला तुम्ही बघू शकता इतकं तिथे द्रव्य केमिकल्स त्याच्यामध्ये आलेले आहेत. तर हे केमिकल्स पुढे जाऊन तुमच्या आमच्या घरामध्ये, आमच्या दारामध्ये, आमच्या रोज जीवनाच्या शैलीमध्ये, आपण पिण्यामध्ये किंवा आंघोळीमध्ये या सगळ्या स्तोत्राला पाणी हा आपला मिशनच आहे. पाणी हे आपल्या प्रत्येकाच्या गरजा, मूलभूत गरजा आहेत. म्हणजे प्रत्येक मूलभूत गरजांमध्ये एक जे आहे ते पाणी आहे. आणि पाण्यासाठी आपल्याला, मला चांगलं पाणी प्यायला भेटावं, मला रोजच्या जडणघडणसाठी रोज पाणी चांगलं भेटावं, यासाठी मला आंदोलन आम्हाला सगळ्या सामाजिक संघटनांना करायला लागते या महाराष्ट्रामध्ये. तर हे खूप मोठं लांछनास्पद गोष्ट आहे आपल्यासाठी. आणि आज कदम साहेब झाले, हजारे साहेब आता नवीनच आलेले, त्यांनी आपल्याला विनंती केली. त्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी आपल्याला पत्र दिलं. त्या पत्रामध्ये त्यांनी 8 दिवसाचा कालावधी दिलेला आहे की आम्ही 8 दिवसामध्ये यांच्यावरती कारवाई करतो. जे दोषी आहेत त्यांच्यावरती त्यांना नोटिसा बजावतो. त्यांनी हे जे पाणी सोडलेलं आहे हे तुम्हाला पाणी जे आहे याचा कलर परत वालधुनी नदीसारखा होईल आणि परत ते जे सुगम वालधुनी नदी आहे ती पुढे वाईल. आणि त्याच्यावरती आउटसोर्सेस जर त्यांचं काही येत असेल, ज्याला परवानग्या नसतील, तर त्याच्यावरती काही तोडगा काढता येईल. यासाठी त्यांनी आम्हाला विनंती केली आहे. तर आम्ही त्या विनंतीला मान देऊन आजचं हे आंदोलन इथे राष्ट्रीय छावा संघटना तसेच इतर सामाजिक संघटना यांच्या वतीने तात्पुरता स्थगित करत आहोत, थांबवत आहोत. आणि त्यांनाही हे लेटर आम्ही परत देत आहोत. त्यांना पूर्वी आम्ही लेटर दिले होते, त्याच्यामध्ये आम्ही लिहिलेले आहे की वालधुनी नदीमध्ये जलसमाधी आंदोलन जे 14 तारखेचं हे लक्षात घेता आपण जी विनंती केलेली 8 दिवसाची मुदत आम्ही तुम्हाला देतो आणि तुम्ही आम्हाला देताय, या माध्यमातून आम्ही थांबतोय. तर यापुढे हे जे आहे ही वालधुनी संत गतीने जी वाहते, जे निखळ पाणी आहे ते तुमच्या आमच्या घरापर्यंत तशीच फिल्टर न करता संत गतीने व निखळ यावी आणि तुमच्या आमच्या रोजच्या जडणघडणमध्ये आम्हाला पिण्याचं पाणी ही शुद्ध भेटावं, यासाठी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे. आणि त्यांच्याच विनंतीला मान देऊन MIDCचे साहेब आलेले आहेत. शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे आम्ही धन्यवाद करतो, कारण इतरही त्यांना काम कार्य असतं पोलिसांना. पण आज आपल्या आंदोलनाचं विषय लक्षात घेता त्यांनीही येऊन इथे आपल्याला एक प्रकारचं सहकार्य केलेलं आहे.
MIDCच्या साहेबांनाही मी विनंती परत एकदा करेन की तुम्ही तुमच्या स्तरावरती जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना बसून आणि त्यांना ही स्थिती दाखवून त्यांना हे दाखवा की हे आम्ही लोकांना काय देतोय. भले तुम्ही अंबरनाथ मध्ये राहत नसाल, उल्हासनगर मध्ये राहत नसाल, पण वालधुनी नदी जी आहे किंवा उल्हास नदी जी आहे ते पुढे मुंबईपर्यंत ते पाणी जाते आणि हेच पाणी आपण पितोय. आणि ही आपली जिम्मेदारी आहे की हे शुद्ध पाणी आपण प्यावं. आपल्याला शरीराला कोणतीही हानी होऊ नये, आपल्या येणारं भविष्य जे निरोगी राहावं, त्यासाठी आम्ही ह्या दोन्ही अधिकाऱ्यांना विनंती करतोय. आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन माझे राष्ट्रीय छावा संघटनेचे कार्यकर्ते, प्रतिनिधी तसेच इतर सामाजिक संघटना आहे, वालधुनी संवर्धन समिती आहेत, रजनी मॅडम यांची संघटना आहे, त्यांचे महिला वर्ग जे आलेले आहेत, पोलिसांचं आणि अधिकाऱ्यांचं धन्यवाद करतो आणि परत एकदा सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय शिवराय. निखिलजी गोळे व इतर यांच्याकडून प्राप्त आजच्या या जलसमाधी निवेदनाच्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत सदर ठिकाणची पाहणी 11 तारखेला करण्यात आलेली होती व पाहणी दरम्यान सदरील भागातील पाण्याचे नमुने संकलन करण्यात आलेले आहे व तसेच श्री गोळे व त्यांचे प्रतिनिधी यांच्यासमवेत आम्ही एक बैठक आयोजित केली होती. बैठकीदरम्यान मंडळाने त्यांच्या निवेदनाच्या अनुषंगाने काय कारवाई केली यांची मी त्यांना अहवाल आम्ही त्यांना 13 तारखेला दिलेला आहे आणि त्यांना आम्ही असे सांगितले आहे की पुढील 1-2 आठवड्यामध्ये आम्ही ह्या सदरील भागाचे संरक्षण करू आणि जे काही दोषी उद्योग आहेत त्यांच्यावर आम्ही कारवाई करू आणि सदर कारवाई ही MIDC व MPCB यांच्या संयुक्तपणे करण्यात येईल. तसेच श्री निखिलजी गोळे व इतर संघटनांचे प्रतिनिधी यांना मी अशी विनंती करतो की मंडळामार्फत जी काही कारवाई केलेली आहे कार्यपूर्ती अहवाल मी त्यांना सादर करत आहे व त्यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आजचे हे आंदोलन स्थगित करून सहकार्य करावे. धन्यवाद. इस बड़े डिजिटल दुनिया में हर बिजनेस की एक कहानी है जो सुनाई जानी बाकी है. THRM में हम आपके डिजिटल सपनों को हकीकत में बदलते हैं. सोशल मीडिया से लेकर वेबसाइट्स तक, SEO से लेकर गूगल माई बिजनेस तक हम आपकी ऑनलाइन प्रेजेंस मैनेज करते हैं, वो भी ऐसे प्राइसेस में जो आपकी जेब पर भारी ना पड़े. उल्हासनगर से लेकर फोर्ट मुंबई तक हम आपके डिजिटल सफर में आपका साथ देंगे. हमारे साथ जुड़िए और अपने बिजनेस को डिजिटल युग में फलते फूलते देखिए. THRM डिजिटल मार्केटिंग एजेंसी, जहां से आपका डिजिटल सफर शुरू होता है. बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा सतत अपडेट. तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.